वेलकम स्किल ग्रोथ इंडिया फॅमिली. राईट. आता आपला जो टॉपिक आहे, आपला टॉपिक काय? माइंडसेट अँड क्लिअर युअर वाय. त्याची आपली आज ट्रेनिंग आहे. माइंडसेट क्लिअर युअर वाय म्हणजे लक्षात घ्या, जर तुमचे विचार जर आता बदलले नाहीत तर तुमचं आयुष्य बदलणार नाही. त्यामुळे आपल्याला कोणताही बिझनेस असू देत, काय म्हणलंय, बिझनेस कोणताही असू देत. 2 मिनिट. ठीक आहे. ओके. आता स्क्रीन व्यवस्थित दिसत असेल तुम्हाला. लक्षात घ्या, बिझनेस कोणताही असू देत, महत्वाचं काय आहे, आपला माइंडसेट प्रॉपर पाहिजे, क्लिअर पाहिजे. जर तुमचा माइंडसेट क्लिअर नसेल तर तुम्ही या बिझनेस मध्ये ना लॉंग टर्म टिकू शकत नाहीये. त्याच्यासाठी आपल्याला सुरुवातीला आपला माइंडसेट माइंडसेट बिल्ड करायचा आहे. तर लक्षात घ्या, काय आपला टॉपिक आहे, माइंडसेट अँड क्लिअर युअर वाय. क्लिअर युअर वाय म्हणजे तुम्हाला हा बिझनेस का करायचा आहे हे सुद्धा तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. नाही तर बिझनेस फक्त स्टार्ट केलाय पण पुढं काय करायचं या गोष्टी तुम्हाला माहितच नाहीये, तर तुम्ही या बिझनेस मध्ये लॉंग टर्म टिकणार नाही. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला काय म्हणलं, जर तुम्ही आता जर मीटिंग स्टार्ट केली, मीटिंग जॉईन केली, तर तुम्हाला ही मीटिंग शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे. जर तुम्ही मीटिंग अर्ध्यातून सोडून दिली तर नो गॅरंटी तुम्ही या business मधून पैसे कमवणार. या मीटिंग मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी आज क्लिअर होणार आहेत. ठीक आहे. आपण दुसऱ्या पेज वरती जाऊयात. व्हॉट इज माइंडसेट? माइंडसेट म्हणजे काय? लक्षात घ्या, माइंडसेट म्हणजे तुमचे विचार, ऍटिट्यूड आणि हॅबिट्स. तुमचा माइंडसेटच ठरवतो तुम्ही काम कराल की नाही, तुम्ही या कामामध्ये टिकाल की नाही, आणि तुम्ही जिंकणार की नाही. ठीक आहे. माइंडसेट म्हणजे काय? तुमचा विचार, तुमचा ऍटिट्यूड, हॅबिट्स. राईट. याच्यावर ठरणार आहे तुम्ही या बिझनेस मध्ये टिकणार आहात का. कसं असतं, लोकांमध्ये ऍटिट्यूड सुद्धा असतो की बाबा मी काय मीटिंग अटेंड करणार नाही. बरोबर, या गोष्टी इथं चालणार नाहीये. तुमचा जर माइंडसेट जर क्लिअर नसेल, ठीक आहे, तुमच्यामध्ये जर ऍटिट्यूड असेल आणि तुमचे जे हॅबिट्स आहेत म्हणजे तुमच्या चुकीच्या सवयी, लक्षात घ्या, तुमच्या चुकीच्या सवयी सुद्धा तुम्हाला या बिझनेस मध्ये टिकून देणार नाहीये. म्हणून तुमचा जर माइंडसेट जर स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही बिझनेस मध्ये टिकू शकणार नाही. त्यामुळे तिथं आपण काय लिहिलेलं आहे की जर तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग नसेल तर तुम्ही इथं का त्याच्यावरती ठरणार तुम्ही इथं काम करणार का, तुम्ही या कामामध्ये टिकणार का, आणि तुम्ही इथं जिंकणार का. हे ठरणार कशावरती? तुमच्या माइंडसेट वरती. त्यामुळं आपला माइंडसेट हा आपल्याला स्ट्रॉंग ठेवायचा आहे. ठीक आहे. म्हणजे लक्षात घ्या, तुम्ही बिझनेस कधी start केलाय हे मला माहित नाहीये. एकदा चॅट बॉक्स मध्ये सांगा सगळ्यांनी, बिझनेस स्टार्ट करून किती दिवस झालेले आहेत. सगळ्यांनी सांगा चॅट बॉक्स मध्ये. चॅट बॉक्स मध्ये सांगा सगळ्यांनी बिझनेस स्टार्ट करून दिवस किती झालेले आहेत. चॅट ऑफ आहेत का? ठीक आहे, काही अडचण नाही, चॅट ऑफ असतील. ठीक आहे. बघा, तुम्ही बिझनेस कधी स्टार्ट केला असेल, आज, उद्या, परवा. ठीक आहे. 1 मंथ, 2 मंथ, 3 मंथ. ओके, म्हणजे 1 ते 2-3 महिने झालेले आहेत बिझनेस स्टार्ट करून. पण इथं आपण धरून चालू, तुम्ही आज बिझनेस स्टार्ट केला, आतापर्यंत तुम्ही काय केलं याच्याशी मला काही घेणं देणं नाहीये. पण ही आपली जी ट्रेनिंग सिरीज होणार होती त्यातला आपला हा दुसरा पार्ट आहे, माइंडसेट. ठीक आहे. इथून पुढे होणाऱ्या सगळ्या ट्रेनिंग तुम्हाला अटेंड करायचे. ठीक आहे. असं समजायचंय की तुम्हाला या बिझनेस बद्दल काहीच माहित नाहीये, झिरो नॉलेज आहे. ठीक आहे. माइंडसेटचा जो आपला टॉपिक आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, या मीटिंग मध्ये आल्यानंतर या बिझनेस मध्ये आलात, त्यामुळं एक गोष्ट क्लिअर ठेवायची की तुम्हाला याबद्दल काहीच माहित नाहीये, झिरो नॉलेज आहे. तुम्ही इथं कशाला आलेलात? शिकायसाठी आलेलात. राईट. इथं जर तुम्ही शिकलात, शिकलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या तर तुम्हाला रिझल्ट येणार आहे. सगळ्यांनी धरून चाला. काय करायचं की समजायचं तुम्ही बिझनेस कधी स्टार्ट केलाय, बिझनेस तुम्ही आज स्टार्ट केला. तर काय, तुम्ही आज एक महत्वाचा निर्णय घेतलाय. कशासाठी? तुमचं आयुष्य बदलण्याचा. कशाचा निर्णय घेतला? तुमचं आयुष्य बदलण्याचा. तुम्ही बिझनेस काय स्टार्ट केला त्याचा, तुम्ही स्वतःचं आयुष्य बदलण्याचा निर्णय घेतला. आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्याचा.
हा हे फक्त ट्रेनिंग नाहीये, लक्षात घ्या. तिथं तुमच्या लाईफ ट्रान्सफॉर्मेशनचा एक प्रवास आहे. ठीक आहे, म्हणजे हा बिझनेस, तुम्ही हा जो बिझनेस स्टार्ट केलाय, या बिझनेस मध्ये ज्या ट्रेनिंग होणार आहेत, त्या ट्रेनिंग जर तुम्ही रेग्युलर अटेंड करताय, तर तुमची लाईफ आता जशी आहे, ठीक आहे, तुमची लाईफ आता जशी आहे, तीच लाईफ पुढच्या 1-2 वर्षामध्ये पूर्णपणे चेंज होऊन जाणार आहे. ठीक आहे, पण त्याच्यासाठी काय करायचे, तुम्हाला रेग्युलर मीटिंग अटेंड करायचे. मीटिंग मध्ये शिकवलेल्या प्रत्येक गोष्टी तुम्हाला काय करायचे, इम्प्लिमेंट करायचे. ठीक आहे, आवाज क्लिअर येत नाहीये का? तुमचा नेटवर्क प्रॉब्लेम असेल ताई, कारण बाकी सगळ्यांना तर आवाज क्लिअर येतो. येतो ना क्लिअर आवाज? एकदा सांगा मला चॅट बॉक्स मध्ये. एखाद्याचा आवाज एखाद्या वेळेस तुमचा आवाज अडकतोय, कंटिन्यू नाही अडकत तुमचा आवाज. ओके, ठीक आहे, चालेल. येत नाही आवाज. बोलू नका फक्त मध्ये कोणी, कंटिन्यू करूया. ठीक आहे, जर तुम्ही रेग्युलर मीटिंग अटेंड करताय, मीटिंग मध्ये शिकवलेल्या सगळ्या गोष्टी जर इम्प्लिमेंट करताय, तर तुमच्या जो लाईफचा प्रवास आहे, तुम्ही सांगू शकता की हा मी जीवन स्टार्ट या बिझनेस मुळे पूर्णपणे चेंज झाली. ठीक आहे. तर थोडं नेटवर्क चेक करा, तुमचा आवाज अडकतोय आता. ठीक आहे, 2 मिनिट फक्त. नेटवर्क तर मला क्लिअर आहे एकदम. आता येतोय का क्लिअर आवाज? हो. येतोय का? ओके, ठीक आहे. आणि महत्वाचं, सर शिकवत असताना चॅट करायचे नाहीये. जेव्हा प्रश्न होते विचारतील तेव्हा चॅट करायचे, म्हणून मी चॅट बंद करून ठेवते. अनम्यूट करा, बोलू नका, मध्ये रेकॉर्डिंग करणार आहे आपण. ठीक आहे. ट्रेनिंग ऑब्जेक्टिव्ह म्यूट करा सगळ्यांनी, ठीक आहे, मध्ये मध्ये बोलू नका, डिस्टर्ब. ट्रेनिंग ऑब्जेक्टिव्ह, या ट्रेनिंग नंतर तुम्हाला आहे ना सगळ्या गोष्टी क्लिअर होणार आहेत. ठीक आहे, काय काय क्लिअर होणार आहेत? माइंडसेट का सर्वात महत्वाचा असतो या बिझनेस मध्ये आहे ना, सगळ्यात जास्त महत्वाचं काय असतं? माइंडसेट. जर तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग नसेल, तर तुम्ही या बिझनेस मध्ये ना लॉंग टर्म टिकू शकत नाही. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय समजणार, लोक सक्सेस का मिळवत नाहीत. ठीक आहे, त्याच्यानंतर ना सक्सेसफुल लोक कसा विचार करतात आणि तुम्ही स्वतःला कसं बदलू शकता, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आजच्या मीटिंग मध्ये समजणार आहे. ठीक आहे, आजच्या मीटिंग मध्ये तुम्हाला माइंडसेट का गरजेचं आहे हे समजतं, आणि जी लोक या बिझनेस मध्ये सक्सेसफुल होत नाहीत, ती लोक काय चुका करतात ते पण तुम्हाला समजणार आहे. त्याच्याच बरोबर सक्सेसफुल लोक कसा विचार करतात, त्या पण गोष्टी तुम्हाला समजतील, आणि तुम्ही तुमची लाईफ कशी बदलू शकता ते सुद्धा तुम्हाला आजच्या मीटिंग मध्ये क्लिअर होणार आहे. त्यामुळं मीटिंग तुम्हाला जराही स्किप करायची नाही. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगितलं होतं, वही पेन घेऊन बसा, ज्या गोष्टी तुम्हाला इथं दिसत आहेत त्या नोट डाऊन करायच्या. ठीक आहे, आता काय होणार आहे, मीटिंग एंड झाली तर तुम्हाला काही एक समजलं नसेल, एखादी गोष्ट जरी मिस झाली, तर ते तुम्हाला परत ना प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे पीपीटी मध्ये शिकवलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला वहीमध्ये नोट डाऊन करायच्या. ठीक आहे, सगळ्यात आधी या रियालिटी तुम्हाला समजून घेता आली पाहिजे. रियालिटी चेक काय हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. रियालिटी चेक म्हणजे काय हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आपल्या बिझनेसमध्ये, आपल्या बिझनेसचं नाव काय येतं? 3 पद्धतीने येतं, 2 पद्धतीने होतं. पहिलं काय, डिजिटल स्किल शिकून फ्रीलान्सिंग करतो, राईट. त्याच्याच बरोबर आपण करतो अफिलिएट मार्केटिंग. आणि आपली आता ट्रेनिंग चालू आहे अफिलिएट मार्केटिंग साठी. आपला पहिला सेशन आज कोणता आहे? माइंडसेटचा. त्याच्यामध्ये अफिलिएट मार्केटिंग मध्ये जर 100 लोक जॉईन होतात, लक्षात घ्या, जर अफिलिएट मार्केटिंग मध्ये 100 लोक जॉईन होतात, तर त्यातली 70 लोक काहीच करत नाहीत. काय, जर 100 लोक जॉईन झाले अफिलिएट मार्केटिंग मध्ये, तर 70 लोक काहीच करत नाहीत. 20 लोक थोडं काम करतात. काय, 20 लोक थोडं काम करून थांबतात. आणि -5% लोक कन्सिस्टन्सी ठेवतात आणि रेग्युलर काम करतात. आणि
तेच लोक इथं अर्न करतात. ठीक आहे. आता तुम्ही ठरवायचंय. लक्षात घ्या, काय 70 लोक काहीच करत नाहीत, 20 लोक थोडस काम करून थांबतात, आणि 5% लोक कन्सिस्टंट काय रेग्युलर काम करतात कन्सिस्टन्सी ठेवून. आता मला आणि तीच लोक पैसे कमवतात. आता इथं तुम्ही ठरवायचंय, तुम्ही यातल्या कोणत्या कॅटेगरीमध्ये येता. या 70% लोकांमध्ये तुम्हाला राहायचंय, काय 20 लोकांमध्ये तुम्हाला राहायचंय, का या पैसे कमवणाऱ्या 5 लोकांमध्ये तुम्हाला राहायचे, 5% लोकांमध्ये, हे तुम्ही ठरवायचं. या बिझनेस मध्ये जर तुम्ही आलेला आहात, जर अफिलिएट मार्केटिंग मध्ये 100 लोक जॉईन होत असतील, तर त्यातली 70 लोक काहीच करत नाहीत, तर 20 लोक फक्त थोडं काम करतात आणि थांबतात, आणि 5% लोक फक्त कन्सिस्टन्सी ठेवून काम करतात, आणि तीच लोक इथे पैसे कमवतात. तर तुमच्या माइंडमध्ये एक गोष्ट क्लिअर पाहिजे, की तुम्हाला 70 लोकांमध्ये राहायचंय, की 20 लोकांमध्ये राहायचंय, की त्या शेवटच्या 5% लोकांमध्ये राहायचंय. ठीक आहे. हे तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. ही आपली रियालिटी आहे या बिझनेसची. काय रियालिटी काय आहे, जर 100 लोक जॉईन होत असतील, तर त्यातली फक्त 5% लोक सक्सेसफुल होतात. आणि हे याच बिझनेसचं नाहीये. बिझनेस कोणताही असू दे, त्याच्यामध्ये सगळीच लोक सक्सेसफुल होत नाहीत. उदाहरण जर द्यायचं म्हटलं, तर तुम्ही बघू शकता की आर्मी आर्मी असेल, एमपीएससी युपीएससी असेल, तर त्याची जेव्हा परीक्षा येते, राईट, परीक्षा येते, तर परीक्षेसाठी लोक फॉर्म भरतात, 1000 2000 3000 रुपये फी भरतात. तर सगळीच लोक सक्सेसफुल होतात का? आर्मी मध्ये, युपीएससी एमपीएससी मध्ये भरती होतात का? आता लांब नाहीये, मध्ये तलाठी हे जी पोस्टामध्ये भरती निघाली होती पोस्टमनची, तर त्याच्यामध्ये आय थिंक काहीतरी 230 काहीतरी जागा निघाल्या होत्या. किती? 230 जागा निघाल्या होत्या. आणि त्याच्यासाठी फॉर्म 2 ते 3 पोती फॉर्म आले होते. किती? 2-3 पोते भरून फॉर्म आले होते. लक्षात घ्या. आणि त्या फॉर्मची फी माझ्या अंदाजाने 300 का 400 रुपये होती. काय तो फॉर्म भरायची. तर किती लोकांनी तो फॉर्म भरला? 2 ते 3 पोती भरून फॉर्म आले होते, आणि त्यातले सिलेक्ट किती झाले? फक्त 300 जण. तसंच असतं कोणताही बिझनेस असू देत, जॉईन होणाऱ्यांची संख्या भरपूर असते, पण टिकतं कोण? ज्यांना मेहनत घेतली आहे. आता ते 300 लोक त्या भरतीसाठी आले होते, 300 लोकांनी आहे ना, मध्ये जे फॉर्म ना, त्या 300 लोकांनी काहीतरी वेगळं केलं होतं. प्रॉपर ट्रेनिंग घेतली होती, प्रॉपर सगळ्या गोष्टी शिकल्या होत्या, तेव्हा त्यांनी त्या पेपरमध्ये चांगले मार्क पाडले असतील, आणि ते 300 लोक भरती झाले. पोस्टामध्ये का असे ना, तसंच एमपीएससी असेल, युपीएससी असेल, तिथे सुद्धा हजारो लोक फॉर्म भरतात, आणि त्यातले किती? 200 ते 250 जण जॉईन होते, एमपीएससी युपीएससी मध्ये सुद्धा पास होते. ठीक आहे. तसंच या बिझनेस मध्ये सुद्धा आहे. जर 100 लोक जॉईन होत असतील, 70 लोक काहीच करत नाहीत, 20 लोक थोडंसं करतात, सक्सेस मिळत नाही असं समजलं तर सोडून देतात. पण 5% लोक काय करतात, त्यांना माहिती आहे आपल्या कष्टाचे पैसे गेलेले आहेत, आपण आपल्या कष्टाचे पैसे इथे इन्व्हेस्ट केले, त्यामुळे आपलं काम आहे शिकणं, शिकवलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं. ठीक आहे. शिकवलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं हे आपलं काम आहे, आणि तीच लोक कन्सिस्टन्सी ठेवतात, रेग्युलर काम करतात, रेग्युलर मीटिंग अटेंड करतात, आणि शिकवलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करतात, आणि तीच 5% लोक लास्टला पैसे कमवतात. ठीक आहे. लास्टला तीच लोक पैसे कमवतात. आता तुम्ही ठरवा, 70% लोकांमध्ये राहायचे, 20% राहायचे, की त्या लास्ट 5% लोकांमध्ये राहायचे. ठीक आहे. रिअल प्रॉब्लेम, लोक फेल होण्याची मुख्य कारण काय आहेत? लक्षात घ्या, बिझनेस जॉईन होतात, पण प्रॉब्लेम कुठे येतो? लोक का बिझनेस मध्ये फेल होतात, हे सुद्धा तुम्हाला समजणं गरजेचं आहे. कन्सिस्टन्सी नाहीये. लक्षात घ्या, लोकांमध्ये ना कन्सिस्टन्सी नाहीये. इन्स्टंट रिझल्ट पाहिजे लोकांना. समजा जर तुम्ही आज स्टार्ट केलं, काय तुम्ही जर आज स्टार्ट केलं, तर तुम्हाला आज लगेच रिझल्ट पाहिजे. जर आज स्टार्ट करताय, तर तुम्हाला आज लगेच पैसे पाहिजेत. ठीक आहे. तर तसं होत नाही. लक्षात घ्या, तसं होत नाही. लक्षात घ्या, लगेच रिझल्ट येत नाही. तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवली पाहिजे, पेशन्स ठेवला पाहिजे, आणि मेन निगेटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह लोकांचा विचार करणं, निगेटिव्ह विचार करणं, आणि कम्पेअर करणं. तुम्ही काय करता? दुसऱ्या लोकांशी कम्पेअर करता. काय करता? तुम्ही ना दुसऱ्या लोकांशी कम्पेअर करता, तर तुम्हाला ते करायचं नाहीये. तुम्ही काय करता? दुसऱ्या लोकांना आहे ना कम्पेअर करता, की हा इथं पैसे कमवतोय, मी का कमवत नाहीये. तर ही गोष्ट तुम्हाला करायची नाहीये. कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. जोपर्यंत इन्कम होत नाही, तोपर्यंत मी काय करणार? मी शिकत राहणार. काय या बिझनेसमध्ये तोच व्यक्ती सक्सेसफुल होतो, जो रेग्युलर मीटिंग अटेंड करतो, मीटिंग मध्ये शिकवलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करतो, आणि ज्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी आहे, त्याला
गडबड नाहीये की बाबा मी आज स्टार्ट केलंय, मला आज लगेच रिझल्ट पाहिजे, अशी व्यक्ती इथं सक्सेसफुल होणार नाहीये. ज्याच्यामध्ये पेशन्स आहेत, जो थांबू शकतो की मला माहिती आहे. तुम्हाला माहित पाहिजे की बाबा शिकल्याशिवाय कुठली गोष्ट शक्य नाही, तुम्हाला शिकावं लागणार आहे. शिकवलेल्या गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट कराव्या लागणार आहे. या गोष्टी ज्याला समजणार आहेत तो इथे 100% पैसे कमवणार आहे. त्यामुळं रिअल प्रॉब्लेम काय आहे, लोक का फेल होतात, त्याचे मुख्य कारण कन्सिस्टन्सी नाहीये, त्यांना इन्स्टंट रिझल्ट पाहिजे आणि निगेटिव्ह लोकांचा विचार करणं. निगेटिव्ह लोकांचा विचार करणं म्हणजे काय करता हो तुम्ही, लक्षात घ्या. आता समजा आता तुम्ही स्टार्ट केलं, समजा तुम्ही आपल्या स्किल ग्रोथ इंडियामध्ये बिझनेस स्टार्ट केला, राईट. स्किल ग्रोथ इंडियामध्ये तुम्ही बिझनेस स्टार्ट केला, पण काही लोक काय ना, ज्यांना या बिझनेस बद्दल काहीच माहित नाहीये, ती लोक तुम्हाला येऊन सांगणार, अरे आता तू बिझनेस स्टार्ट केला बघ, तुला फसवलंय, राईट. तुला फसवलंय म्हणजे इथं तुझा पैसे तुझे वाया जाणार आहे, तू इथून पैसे कमवणार नाहीये. लक्षात घ्या, ज्या लोकांना इथं काहीच माहित नाहीये त्या लोकांचा तुम्ही सल्ला घेणार आहे. आता आम्ही इथं तुम्हाला शिकवतोय, इथं बाकी लोक मीटिंग अटेंड करते, ती तर एडी नाहीयेत. तर लीडर बोर्डला जे लोक पैसे कमवतात, जर फेक फ्रॉड स्कॅम असतं तर ते बाकीच्या लोकांनी पैसे कमवले नसते. समजतंय? त्यामुळं लोकांचा, निगेटिव्ह लोकांचा विचार करायचा नाहीये. निगेटिव्ह लोक जे सांगतात त्यांच्यापेक्षा आपला स्वतःवरती विश्वास पाहिजे, आपला आपल्या प्लॅटफॉर्मवरती विश्वास पाहिजे. ठीक आहे. ठीक आहे, आपला आपल्या प्लॅटफॉर्मवरती विश्वास पाहिजे. त्याच्यानंतर निगेटिव्ह थिंकिंग, निगेटिव्ह विचारच करायचे नाहीये. काय असतं, तुम्ही त्या निगेटिव्ह लोकांचा विचार केला का नाही, तुम्ही स्वतःच विचार करता की आता ती लोक म्हणजे तसंच असेल का, मला जमेल का, मला जमत नाहीये. लक्षात घ्या, कोण पोटातून शिकून येत नाही. लक्षात घ्या, प्रत्येक जण आहे ना प्रत्येक फील्ड मध्ये नवीन आहे. आज मी तुम्हाला शिकवतोय, पण कधीतरी लक्षात घ्या मी सुद्धा नवीन होतो फील्ड मध्ये. समज, जर शिकू शकतो तर मी तुम्हाला शिकवू शकतो, सुद्धा करू शकता. ठीक आहे, फक्त काय ठेवायचे, पेशन्स ठेवायचे. प्रॉब्लेम कशामध्ये, प्रॉब्लेम स्किल मध्ये नाहीये. प्रॉब्लेम कशामध्ये, प्रॉब्लेम येतो तो तुमच्या माइंडसेट मध्ये. जर तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग असेल तर तुम्ही इथं 100% रिझल्ट क्रिएट करणार आहे. काय म्हणलं मी, 100% तुम्ही इथं रिझल्ट क्रिएट करणार आहे. फक्त तुम्हाला काय हवंय, तुमच्यामध्ये पेशन्स हवे, तुमचा माइंडसेट स्ट्रॉंग असला पाहिजे. गोष्टी लक्षात घ्या, मी एकदम डीप मध्ये सांगतो, कोणत्याच प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हाला एवढं डीप मध्ये नॉलेज दिलं जात नाही. लक्षात घ्या, तेवढं डीप नॉलेज आपल्याला स्किल ग्रोथ इंडिया मध्ये मिळते. तुम्हाला काय करायचे, जे शिकवलं जातंय तुम्हाला ती गोष्ट फक्त इम्प्लिमेंट करायची. लक्षात घ्या. ठीक आहे, मी गॅरंटी देतो, जर तुम्ही इथं गोष्टीकडे जर लक्ष दिलं आणि शिकवलेल्या गोष्टी जर इम्प्लिमेंट करताय तर 100% तुम्ही स्किल ग्रोथ इंडियामध्ये टॉप 1 मध्ये येणार आहे. तुम्ही इथं 100% पैसे कमवणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर माइंडसेटचे प्रकार तुम्हाला सांगतो आता, हे सुद्धा माहित असणं गरजेचं आहे. माइंडसेटचे प्रकार, फिक्स माइंडसेट. फिक्स माइंडसेट मध्ये काय असतं, लक्षात घ्या, माझ्याकडून होणार नाही. लक्षात घ्या, या जगात असं काहीच नाहीये की जे होणार नाहीये. सगळं होतं, फक्त करणारा माणूस पाहिजे. मी नवीन आहे. फिक्स माइंडसेट मध्ये लोक काय विचार करतात, माझ्याकडून होणार नाही आणि मी नवीन आहे. लक्षात घ्या, कधीतरी मी नवीन होतो या बिझनेस मध्ये, आता तुम्ही नवीन आहे. सुरुवातीला हा जो विचार आहे का ना की बाबा माझ्याकडून होणार नाही, हा विचार आहे ना स्वतः मला आला होता. ठीक आहे, लक्षात घ्या, हा विचार आहे ना स्वतः मला आला होता. जेव्हा मी स्टार्ट केलं होतं ना, हा विचार मला स्वतःला आला होता की मी रेग्युलर ट्रेनिंग अटेंड करतोय, शिकवलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करतोय. 1 महिना झालं, 2 महिना झालं, पण काही समजत नाहीये. त्यामुळे माझ्या सुद्धा डोक्यामध्ये हे आलं की हे माझ्याकडून होणार नाहीये, हे मला जमणार नाहीये. ठीक आहे. हा विचार मला सुद्धा आला, पण मला माहित होतं मी माझ्या कष्टाचे पैसे पे केलेले आहेत. असं नाही की आपण काय म्हणतात, एकदा श्रीमंत घराण्यातून आलोय की आपले पैसे गेले तर गेले, असं नाहीये. आणि माझी अमाऊंट जास्त होती, मी अमाऊंट जास्त पे केली होती. माझा प्रवास सुद्धा तुम्हाला समजेल पुढं. पण आता लक्षात घ्या, त्यामुळे माझे पैसे जास्त इन्व्हेस्ट केले होते. त्यामुळे मी काय ठरवलं होतं, काहीही होऊ देत, जोपर्यंत माझी इन्कम होणार नाही तोपर्यंत मी सोडणार नाही. हा एक पॉझिटिव्ह विचार माझ्यामध्ये होता. जोपर्यंत इन्कम होत नाही तोपर्यंत मी काही थांबणार नाही. ठीक आहे. त्याच्याच बरोबर मी नवीन आहे, मान्य आहे, तुम्ही आता नवीन आहात. मग ही संधी आहे तुमच्यापाशी की इथं शिकण्याची. आज रेग्युलर मीटिंग होत आहेत, सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातात. मग तुमचं काय, शिकवलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करणं. मान्य आहे, तुम्ही नवीन आहे, नवीन आहात म्हणूनच तुम्हाला शिकायचंय. ज्या दिवशी तुम्ही जुने होणार, तुम्ही रेग्युलर मीटिंग अटेंड करणार, मीटिंग मध्ये शिकवलेल्या गोष्टी तुम्ही इम्प्लिमेंट करणार, त्याच्यानंतर ना तुम्हाला मीटिंग अटेंड करायची पण गरज पडायची नाही. समजतंय, तुम्हाला मीटिंग अटेंड करायची सुद्धा गरज पडणार नाही. हा आपला पॉझिटिव्ह विचार आहे. लक्षात घ्या, आपला पॉझिटिव्ह माइंडसेट पाहिजे. ठीक आहे, तुम्ही नवीन आहात,
कॉंग्रॅच्युलेशन लक्षात घ्या, तुमचं खरंच अभिनंदन केलं पाहिजे की तुम्ही करोडो लोक आहेत. लक्षात घ्या, या महाराष्ट्रामध्ये इंस्टाग्रामवरती तुम्ही बघता करोडो युजर आहेत, पण त्या करोडो लोकांपेक्षा तुम्ही एक असा डिसिजन घेतला की तुम्हाला तुमची लाईफ चेंज करायची. ठीक आहे, मग तुम्ही स्वतःवरती आहे ना प्राऊड फील केलं पाहिजे की हा मी एक योग्य निर्णय घेतला आपली लाईफ चेंज करण्याचा. तुम्ही नवीन आहात मान्य आहे, तर नवीन असल्याबरोबर तुम्हाला काय करायचे, शिकवलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करायचे. ठीक आहे, त्यामुळे फिक्स माइंडसेट मध्ये या चुका करता का नाही, त्या चुका तुम्हाला करायच्या नाही. त्याच्याबरोबर टाईप ऑफ माइंडसेट, माइंडसेटचे प्रकार, ग्रोथ माइंडसेट लक्षात घ्या. ठीक आहे, माइंडसेटच्या प्रकारमध्ये काय येतं, ग्रोथ माइंडसेट. आपलं पहिल्यांदा काय झालं इथं, माइंडसेटचा पहिला प्रकार काय होतो, फिक्स माइंडसेट, राईट. आपला दुसरा माइंडसेटचा प्रकार काय, ग्रोथ माइंडसेट. ग्रोथ माइंडसेट मध्ये आपण काय विचार करतो की हा मी करू शकतो. ठीक आहे, मी करू शकतो. ग्रोथ माइंडसेट म्हणजे ज्याचा माइंडसेट ग्रोथ कडे जाण्याचा आहे, तो काय विचार करतो, ठीक आहे मला आता जमत नाहीये ना, पण मी करू शकतो, मी प्रयत्न करेन. ठीक आहे, आणि मी इम्प्रूव्ह होणार. इम्प्रूव्ह होणार म्हणजे काय, लक्षात घ्या, इम्प्रूव्ह होणार म्हणजे माझ्या ज्या चुका होत्यात, समजा मग मी आता एखादी गोष्ट केली, आता समजा आपल्या बिझनेसमध्ये काय लागतं, इंस्टाग्राम प्रोफाईल ऑप्टिमायझेशन असेल, कम्युनिकेशन स्किल असेल. आता तुमचं कम्युनिकेशन स्किल वीक आहे, मला प्रॉब्लेम येतो लोकांशी बोलण्यामध्ये असेल, भरपूर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल, तर ज्याचा ग्रोथ माइंडसेट आहे तो विचार काय करतो, असो मला येत नाहीये ना, मी त्या गोष्टी इम्प्लिमेंट करणार, मी इम्प्रूव्ह करणार, त्याच्यामध्ये मी सुधार करणार. वरती अजून काय विचार करतो, हा मी शिकू शकतो, जरी मला आता येत नसेल तर मी त्या गोष्टी शिकू शकतो. हा विचार कोण करतो, ग्रोथ माइंडसेट वाले जे लोक आहेत, ज्याचा माइंडसेट हा ग्रोथ कडे जाणार आहे, तो व्यक्ती काय विचार करतो, हा मी शिकू शकतो, मी इम्प्रूव्ह होणार. आणि जर आपल्याला लाईफ मध्ये सक्सेसफुल व्हायचंय तर आपल्यामध्ये कोणता माइंडसेट पाहिजे, सक्सेस बरोबर ग्रोथ माइंडसेट. तुमच्यामध्ये ग्रोथ माइंडसेट पाहिजे, ग्रोथ माइंडसेट पाहिजे, फिक्स माइंडसेट नकोय. आपल्याला माइंडसेट कोणता पाहिजे, ग्रोथ माइंडसेट. क्लिअर होते, लक्षात घ्या, मी जेवढं तुम्हाला डीप मध्ये सांगता येईल तेवढं डीप मध्ये सांगतो, एवढं कोणच सांगत नाही. फक्त तुम्हाला ज्या गोष्टी शिकवतोय त्या गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. ठीक आहे, पुढं काय येतं, हार्ड ट्रूथ. ठीक आहे, हार्ड ट्रूथ म्हणजे काय, कटू सत्य. लक्षात घ्या, कटू सत्य काय, कोणी तुम्हाला इथं सक्सेस देणार नाहीये. ठीक आहे, इथं तुम्हाला कोणी सक्सेस देणार नाहीये, कोणी तुम्हाला इथं पुश करणार नाहीये. ठीक आहे, तुम्हाला इथं स्वतःला पुश करावं लागेल. ठीक आहे, इथं कोणी तुम्हाला सक्सेस करणार नाहीये, लक्षात घ्या. तुम्ही कोणापासून तरी बिझनेस स्टार्ट केला, राईट, अप्रॉक्स कोणी असेल, तुम्ही कोणापासून कोणाला तरी पैसे पे केले, तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये आलात, तर त्या व्यक्तीचं काम झालं आता. तो तुम्हाला म्हणणार नाही काम कर रे, हे कर ते कर. तो तुम्हाला सक्सेस मिळवून देणार आहे का, नाहीये. तो तुम्हाला पुश करणार आहे का, नाही. ठीक आहे, तो तुमच्या मागे लागणार का, त्यानं जॉईन केलं, त्यानं त्याचं काम केलं, तुम्हाला योग्य प्लॅटफॉर्म मिळवून दिला. ठीक आहे, त्यानं त्याचं काम केलं, पण तिथं तुम्हाला काय करावं लागणार, तुम्हाला स्वतःलाच पुश करावं लागणार आहे. जर तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःला पुश करावं लागणार आहे. कोणी तुम्हाला स्वतः येऊन म्हणणार नाही कर 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 कर, कोणी म्हणत नाही, लक्षात घ्या. समजतंय, त्यामुळे तर तुम्हाला स्वतःला ट्रेनिंग अटेंड कराव्या लागतील, ट्रेनिंग मध्ये शिकवलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट कराव्या लागतील. तुम्ही ज्याच्यापासून स्टार्ट केलं, लक्षात घ्या, या इंडस्ट्री मधले कटू सत्य आहे, हे त्या लोकांना कळत नाही असं का करतात, पण लोक आहे का नाही जॉईन करतात. लक्षात घ्या, जॉईन करतात आणि त्या लोकांकडे लक्षच देत नाहीत. ठीक आहे, स्टार्ट केलं, जॉईन केलं, एक दिवस रिप्लाय नाही, 2 दिवस रिप्लाय नाही, हे कटू सत्य. पण आपल्या प्लॅटफॉर्म मध्ये ती चूक होत नाही. जरी तुम्हाला समोरच्या व्यक्तीनं जॉईन केलं तर तुम्हाला डायरेक्टली सपोर्ट टीमचा नंबर दिला जातो. त्या सपोर्ट टीम मध्ये स्वतः कंपनी तुम्हाला टेलिग्राम चॅनेल प्रोव्हाइड केलं, स्वतः कंपनीचा सपोर्ट टीम नंबर तुम्हाला गाईड करतो. जरी तुम्ही जॉईन ज्याच्यापाशी केलं त्याने जर गाईड केलं नाही तर तुम्हाला स्वतः कंपनी गाईड करते. ठीक आहे, पण इथं काय कटू सत्य काय आहे, इथं तुम्हाला कोणी तुम्हाला सक्सेस मिळवून देणार नाही. सक्सेस ही तुम्हाला स्वतःला मिळवावी लागणार आहे आणि तुम्हाला कोणी पुश करणार नाही, तुम्हाला स्वतःलाच पुश करावं लागणार आहे. ही गोष्ट तुम्हाला कटू सत्य आधी समजणं गरजेचं आहे. त्याच्याच बरोबर आता लक्षात घ्या, माय स्टोरी. सगळ्यात आधी तुम्हाला काय क्लिअर झालं पाहिजे, माझी पर्सनल स्टोरी म्हणजे याच्यामध्ये मी आधी काय करत होतो, या गोष्टी तुम्हाला समजणं गरजेचं आहे. म्हणजे समोरचा व्यक्ती तुम्हाला शिकवतोय, राईट, समोरचा व्यक्ती तुम्हाला शिकवतोय, पण समोरचा व्यक्ती आहे कोण, काय,
समोरचा व्यक्ती आहे कोण, तो व्यक्ती खरं तुम्हाला गाईड करू शकतो का लाईफ मध्ये, त्या गोष्टी सुद्धा तुम्हाला क्लिअर होऊ झाल्या पाहिजे. जसं की तुम्ही इथं बघू शकता की मी आधी लेबर काम करत होतो. ठीक आहे. गरमी असो, पाऊस असो, थंडी असो, मी सगळ्या गोष्टी सहन केल्यात, लक्षात घ्या. काय म्हणलं, मी सगळ्या गोष्टी सहन केल्यात. असं डायरेक्ट नाहीये मी या इंडस्ट्रीमध्ये आलो. आधी मी लेबर काम करत होतो, 500 रुपयासाठी आहे ना 12 तास मी काम केलेलं आहे. याच्याच बरोबर आहे ना, मी कपड्याच्या दुकानात सुद्धा काम केलेलं आहे, 4,000 रुपयासाठी महिना, 4,000 रुपयासाठी मी काम केलेलं आहे. पण एक दिवस ठरवलं की आयुष्य बदलायचे मला. मला त्याच गोष्टी लाईफ टाइम साठी करायच्या नाहीत, मला माझं आयुष्य बदलायचं. मी निर्णय घेतला आणि शिकायला सुरुवात केली. या इंडस्ट्रीमध्ये आलो आणि शिकायला सुरुवात केली. रोज काम केलं, मी थांबलो नाही. रिझल्ट येत नव्हता, राईट. सुरुवातीला रिझल्ट येत नाही, मी थांबलो नाही, मी प्रयत्न करत गेलो. का तर मला माहितीये मला माझी परिस्थिती बदलायची आहे. मला घरात कोण आणून देणार नाही. आज लक्षात घ्या, प्रत्येक जण आहे ना या इंडस्ट्रीमध्ये आलेला, प्रत्येक जण एका मिडल क्लास फॅमिली मधून आहे. असा एकही नाहीये की हा की तो काय म्हणतात त्याची फॅमिली रिच आहे, आपल्या टाइमपास साठी जॉईन केले, असं एकही नाहीये. प्रत्येकाचं आहे ना काहीतरी ड्रीम आहे, त्यांना स्वतःच्या फॅमिलीला सपोर्ट करायचे, बऱ्याच गोष्टी आहेत. कोणच नाही, मी सगळ्यांना आहे ना, मी ज्या सिच्युएशन मधून आलो का नाही, मी त्या सिच्युएशन मध्ये ना तुम्हाला बघतो. त्यामुळे मी आहे ना जीव तोडून तुम्हाला शिकवतो. जेवढं मला तुम्हाला डीप मध्ये शिकवता येईल तेवढं मी तुम्हाला डीप मध्ये शिकवतो. मी जेवढं या इंडस्ट्रीमध्ये शिकलोय त्या गोष्टी मी तुम्हाला शिकवतो. का तर मला माहितीये माझे मित्र, माझ्या बहिणी, माझे भाऊ, त्यांनी एक स्वप्न बघून या इंडस्ट्रीमध्ये आलेले आहेत आणि त्यांना शिकवणं हे माझं कर्तव्य आहे पहिलं. त्यामुळे मी जीव तोडून तुम्हाला शिकवतो आणि शिकवत राहणार, लक्षात घ्या. जोपर्यंत तुम्ही इथं सक्सेसफुल होणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला शिकवत राहणार. पण त्याच्यासाठी आहे का नाही, मी जेव्हा शिकायला सुरुवात केली, मी रेग्युलर काम केलं, मी थांबलो नाही. इन्कम होत नाहीये, शिकवलेल्या गोष्टी समजत नसल्या तरी मी रेग्युलर ट्रेनिंग अटेंड केलं, मी थांबलो नाही. आणि मला त्याचा फायदा काय झाला, हळूहळू माझा माइंडसेट बदलला. रेग्युलर मीटिंग अटेंड केल्या का नाही, लोकांकडे लक्ष न देता जर तुम्ही रेग्युलर मीटिंग अटेंड करता, पैशाचा विचार न करता रेग्युलर मीटिंग अटेंड केल्या का नाही, तुमचा माइंडसेट बदलून जातो पूर्ण, लक्षात घ्या. जेव्हा मी स्टार्ट केलं का नाही, सुरुवातीला नाही झालं, पण माझा माइंडसेट बदलून गेला की हा इथं सक्सेस मिळणार. आज नाही मिळाली उद्या मिळेल, उद्या नाही मिळाली परवा मिळेल, परवा नाही तेरवा, 1 महिन्याने, 2 महिन्याने, 3 महिन्याने, पण सक्सेस या इंडस्ट्रीमध्ये मिळणार 100%. हा माइंडसेट माझा बिल्ड झाला रेग्युलर मीटिंग अटेंड करण्यामुळे. त्यामुळे मी तुम्हाला काय सांगत असतो, रेग्युलर मीटिंग अटेंड करा. एक ही मीटिंग चुकवायची नाही आपल्याला. ठीक आहे. त्याच्याच बरोबर सक्सेस फॉर्म्युला, यशाचं सूत्र काय आहे हे सुद्धा आपल्याला क्लिअर झालं पाहिजे. सक्सेस फॉर्म्युला म्हणजे काय येतं, लक्षात घ्या. हा कोणता लक नाहीये, हा बिझनेस कोणतं लक नाहीये, लक्षात घ्या. तो हा एक सिस्टीम आहे. लक्षात काय, ही एक सिस्टीम आहे. हे कोणतं लक नाहीये की बाबा हा तुम्ही स्टार्ट केलं आता म्हणजे तुम्हाला उद्यापासून इन्कम स्टार्ट होईल, असं काही नाहीये. या बिझनेस मध्ये यश मिळवण्यासाठी एक सिंपल पण पॉवरफुल फॉर्म्युला आहे, आणि तो काय, माइंडसेट प्लस कन्सिस्टन्सी, मॅसिव्ह ऍक्शन, त्याच्याबरोबर सक्सेस. म्हणजे काय, तुमचा जर माइंडसेट स्ट्रॉंग असेल आणि तुम्ही रेग्युलर कन्सिस्टन्सी, पॅसिव्ह ऍक्शन, म्हणजे मॅसिव्ह ऍक्शन म्हणजे काय, आज मीटिंग मध्ये जे शिकवलं ते जर तुम्ही दुसऱ्या दिवशी इम्प्लिमेंट करताय, लक्षात घ्या. माइंडसेट म्हणजे काय, रेग्युलर शिकायचं. ठीक आहे, कन्सिस्टन्सी ठेवायची. समजा आज रिझल्ट नाही आला, उद्या येईल, उद्या नाही परवा येईल, याला म्हणजे आपण कन्सिस्टन्सी, रेग्युलर काम करणं. त्याच्याच बरोबर मॅसिव्ह ऍक्शन, आज शिकवलेलं तुम्ही उद्या इम्प्लिमेंट करणार. जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी फॉलो करणार, माइंडसेट ही पायरी झाली, कन्सिस्टन्सी ही दुसरी पायरी झाली, तिसरी पायरी पायरी काय आली, मॅसिव्ह ऍक्शन, म्हणजे काल शिकवलेलं तुम्ही दुसऱ्या दिवशी इम्प्लिमेंट करता. या तिन्ही पायऱ्या जर तुम्ही पार केल्या तर तुम्हाला काय मिळणार आहे, सक्सेस मिळणार आहे. ठीक आहे. ही गोष्ट क्लिअर करून घ्या. माइंडसेट जर तुमचा प्रॉपर असेल, जर तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवताय आणि शिकवलेल्या गोष्टी जर इम्प्लिमेंट करताय, तर 100% तुम्हाला सक्सेस मिळणार आहे या बिझनेसमध्ये. त्याच्याच बरोबर ऍक्शन टास्क. समजा आता तुम्ही मीटिंग अटेंड केली, त्याच्यानंतर आता समजा मीटिंग अटेंड केली, पण आजपासून तुम्हाला काय करायचे, ऍक्शन टास्क सुद्धा देणे गरजेचं आहे. लक्षात घ्या, माझ्या मीटिंग मध्ये ना ऍक्शन टास्क असतो की तुम्हाला पुढे काय करायचे, या सुद्धा गोष्टी क्लिअर. सगळ्यात आधी वही पेन प्रत्येकाच्या जवळ आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचे, थोडा वेळ तुमच्या स्वतःला द्यायचे. काय करायचे, तुमचं स्वप्न, युअर वाय. आपण मीटिंगचा सुद्धा टॉपिक काय ठेवला होता, क्लिअर युअर वाय अँड माइंडसेट, बरोबर. तर युअर वाय, ठीक आहे, तुमचं स्वप्न काय आहे, तुमचं स्वप्न, तुम्ही या बिझनेस मध्ये का आला, हा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारायचा आहे. ठीक आहे.
थोडा वेळ घ्या आणि स्वतःला एक प्रश्न विचारा. काय? स्वतःला ना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला पैसे का कमवायचे आहेत. लक्षात घ्या, वय मध्ये नोट डाऊन करा की का मला पैसे का कमवायचे. ठीक आहे, तुम्हाला पैसे का कमवायचे लक्षात घ्या. या गोष्टी जर तुमच्या क्लिअर झाल्या ना की तुम्हाला पैसे का कमवायचे, तुम्ही तेवढी जास्त मेहनत इथं घेणार. लक्षात घ्या, जेवढं तुम्ही तुमचं स्वतःला प्रश्न विचारणार, वाय जर क्लिअर असेल, तुमचं वाय क्लिअर आहे ना की का करायचे या इंडस्ट्रीमध्ये काम, तर तुम्ही तर लॉंग टर्म टिकू शकता. जर तुमचं वाय क्लिअर नसेल ना तर तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये टिकणारच नाही. ठीक आहे, त्यामुळे ना तुमचं वाय क्लिअर करून घ्या. ठीक आहे, गोष्टी क्लिअर होतात. तुमचं वाय क्लिअर पाहिजे. त्याच्याच बरोबर तुमची स्वप्न काय आहेत हे सुद्धा क्लिअर पाहिजे. उगाच नुसतं बिझनेस स्टार्ट केला आणि तुमचं काही ड्रीमच नाहीये तर तुम्ही या बिझनेसमध्ये टिकणार आहात का? नाही टिकणार. आणि तिसरी गोष्ट, तुम्ही कोणासाठी हे सगळं करत आहात. समजतंय? का करताय? काय तर कारण असेल. कोणासाठी करताय हे सगळं? स्वतःसाठी करताय, आपल्या फॅमिलीसाठी करताय, आई वडिलांसाठी करताय, आपल्या समजतंय कोणासाठी करताय हे. हे तुम्ही आहे ना काय करायचे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला विचारायच्या आहेत. लक्षात घ्या, तुम्हाला पैसे का कमवायचे, तुमचं स्वप्न काय आहे, तुम्ही कोणासाठी हे सगळं करत आहात. माइंडसेट मध्ये तुमचा जर वाय क्लिअर असेल ना तर तुम्ही या इंडस्ट्रीमध्ये टिकू शकता. ठीक आहे, तुमचं वाय एका कागदावरती लिहा. तुम्हाला मागच म्हणलं होतं मी, तुमचं जे वाय आहे ते तुम्हाला काय करायचे, कागदावरती लिहायचे. आता माझं वाय, प्रत्येकाचं वाय एक क्लिअर असतं. आई वडिलांसाठी एक चांगलं घर बांधायचे, राईट, हे पण वाय आहे. परत स्वतःची कार घ्यायचं, एक फायनान्शियली फ्रीडम मिळवणं. की हा, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जॉबमध्ये जास्तीत जास्त पगार किती असतो, 11,000 12,000 रुपये पगार असतो. पण त्याच्यामध्ये आपलं घर चालतं का? नाही चालत. 15,000 तर लक्षात घ्या, 2026 चालू आहे. या 2026 मध्ये 15,000 रुपये असे येतात. लक्षात घ्या, उदाहरण घ्या. जे लोक जॉब करतात का नाही, ती लोकांना रिलेट करू शकते ते. काय रिलेट करा तुम्ही की समजा तुम्हाला 15,000 रुपये पगार आहे, तो आला तुमच्यापर्यंत आला. ठीक आहे, तुमच्यापर्यंत आला. आल्यानंतर पैसे 1 तारखेला जर तुमचा पगार होत असेल, 5 ते 10 तारखेपासून आहे ना तुमची तंगी चालू होते. तुम्हाला आहे ना तुमच्या खिशात पैसेच राहत नाही. ही रियालिटी आहे. कुठलंही कोणतंही काम असू दे, समजा तुम्हाला 10 आणि 15 हजार रुपयेचा पगार असेल ना, तर समजा 1 तारखेला तुमचा पगार होतो ना, 5 ते 10 तारखेनंतर ना तुमची तंगी व्हायला चालू होते की तुम्हाला पैसे संपून जातात पूर्ण. त्यामुळे लक्षात ठेवा, काय लक्षात ठेवायचे, तुमचं जे वाय आहे ते तुमचं स्ट्रॉंग पाहिजे. ठीक आहे, आणि जर तुमचं जेवढं स्ट्रॉंग वाय आहे, आता तुम्हाला तर सांगितलं, तुम्हाला कागदावर तुम्ही आता लिहून घेतलं असेल तुमचं वाय का तुम्ही बिझनेस करणार आहात. वाय क्लिअर झालं, आई वडिलांसाठी घर बांधायचे, स्वतःची कार घ्यायची, फायनान्शियली फ्रीडम पाहिजे, रिस्पेक्ट आणि लाईफस्टाईल, या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला पाहिजे. रिस्पेक्ट आणि लाईफस्टाईल म्हणजे काय आलं, लक्षात घ्या. आता तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व काहीच नाहीये. तुम्ही जिथं राहता, तुम्ही एखादी फ्लॅट असेल, एखादी गल्ली असेल, तिथं तुमची स्वतःची रिस्पेक्ट काय आहे का, तुम्हाला किंमत मिळते का? लक्षात घ्या, जर तुम्ही पैसे कमवत नसाल ना तर तुम्हाला घरात सुद्धा किंमत किंमत मिळत नाही. लक्षात घ्या, रियालिटी आहे. मी रियालिटीवर बोलणारा माणूस आहे. का? तर मी सगळ्या गोष्टी अनुभवून घेतलेल्या आहेत. ठीक आहे, त्यामुळे आहे ना आपल्याला काय करायचे, चार लोकांमध्ये आपल्याला रिस्पेक्ट मिळाला पाहिजे, आपली लाईफस्टाईल सुधारली पाहिजे. आणि आपला वाय क्लिअर करण्यासाठी आहे ना आपला आहे ना स्ट्रॉंग ऍक्शन पाहिजे. ठीक आहे, लक्षात काय ठेवायचे आपल्याला, आपला जेवढा स्ट्रॉंग वाय असेल तेवढीच आपल्याला स्ट्रॉंग ऍक्शन घ्यायची आहे. म्हणजे शिकवलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आणि स्ट्रॉंग राहायचंय. मीटिंग मध्ये शिकवलेल्या गोष्टी तुम्हाला रेग्युलर इम्प्लिमेंट करायच्या आहेत. त्याच्याच बरोबर नो एक्सक्यूज. जर लाईफ मध्ये सक्सेसफुल व्हायचंय तर तुम्हाला कारण देणं बंद करावं लागेल. लक्षात घ्या, बरेच लोक कारण देतात आणि तीच लोक या बिझनेस मध्ये सक्सेसफुल होत नाहीत. काय? या बिझनेस मध्ये सक्सेसफुल कोण होत नाही, जी लोक कारण देतात ना ती लोक कधीच सक्सेसफुल होत नाही. जर आपल्याला या बिझनेस मध्ये सक्सेसफुल व्हायचे तर आपल्याला काय करायचंय, कारण देणं बंद करायचे. कारण काय? की माझ्याजवळ टाइम नाहीये. लक्षात घ्या, टाइम प्रत्येकाकडे असतो. आज तुम्ही सध्या कुठं तर कामाला असाल तरी सुद्धा तुम्ही 1ला 2ला तुमची जेवायला सुट्टी होत असेल तेव्हा तुम्ही मोबाईलवरती रील्स बघण्यात टाइम वेस्ट करत असाल. आता ही मीटिंग झाली तर तुम्ही परत ना रील्स कॉल करत बसणार, तो पण टाइम आहे ना. त्या टाइम मध्ये सुद्धा तुम्ही या बिझनेस मध्ये प्रॉपर काम करू शकता. ठीक आहे, त्यामुळे टाइम नाहीये हे कारण कोणच देऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या मनाला विचारा की हा, की तुम्हाला रील्स बघण्यासाठी टाइम नाहीये, तुम्ही टीव्ही बघण्यासाठी टाइम नाहीये. आहे, तुम्ही रेग्युलर टीव्ही बघता, राईट.
रेग्युलर तुम्ही रील स्क्रॉल करता, परत ना नेटवर्क नाहीये हे सुद्धा कारण द्यायचं नाहीये, नेटवर्क नाहीये हे सुद्धा कारण नाहीये. ठीक आहे. कन्सिस्टंट काय कॉन्फिडन्स नाहीये, लक्षात घ्या हे कारण द्यायची नाही. लक्षात घ्या कॉन्फिडन्स केव्हा बिल्ड होतो, जेव्हा तुम्ही रेग्युलर काम करता. तुम्ही आज स्टार्ट केलं, तुम्ही रेग्युलर मीटिंग अटेंड करत नाही, शिकवलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करत नाही, तोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स वाढणार नाही. त्यामुळे कॉन्फिडन्स नाहीये, नेटवर्क नाहीये, टाइम नाहीये, हे कारण देणं बंद करा जर तुम्हाला या इंडस्ट्रीमधून पैसे कमवायचे असतील तर. ठीक आहे. ऍक्शन जर घेतली ना सगळं येतं. ठीक आहे. ऍक्शन जर घेतली ना सगळ्या गोष्टी मिळतात तुम्हाला. नेटवर्क त्यामध्ये कॉन्फिडन्स वाढेल. या सगळ्या गोष्टी कधी होणार, जर तुम्ही कारण देणं बंद केलं तर. कारण देणं जर बंद केलं तरच तुम्ही तर पैसे कमवणार आहात. मी अजून क्लिअर करतो. कारण देणं बंद करायची, फक्त ऍक्शन घ्यायची आपल्याला. ठीक आहे. लास्ट अँड बेस्ट, लास्ट मध्ये काय येतं, मीटिंग मध्ये मीटिंग मध्ये आहे ना सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे? येणाऱ्या प्रत्येक येणाऱ्या प्रत्येक ट्रेनिंग सेशन मध्ये तुम्हाला जॉईन होणं आवश्यक आहे. काय येणाऱ्या मीटिंग मध्ये आहे ना तुम्हाला जॉईन होणं गरजेचं आहे. लक्षात घ्या ही पहिला सेशन आहे आपला, पण रेग्युलर सेशन होणार आहे. तुम्हाला रेग्युलर सेशन अटेंड करणं गरजेचं आहे. ठीक आहे. येणाऱ्या प्रत्येक ट्रेनिंग सेशन मध्ये जॉईन होणं तुम्हाला आवश्यक आहे. जर तुम्ही रेग्युलर ट्रेनिंग अटेंड करणार नसाल तर तुमची इथं सक्सेसफुल होण्याची चान्सेस खूप कमी आहेत. ठीक आहे. प्रत्येक सेशन मध्ये तुम्हाला नवीन लर्निंग मिळणार आहे. तुम्हाला प्रत्येक सेशन मध्ये ना नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहे. हे सेशन का जॉईन करायचे ते आपण क्लिअर करतोय. ठीक आहे. प्रत्येक सेशन मध्ये तुम्हाला नवीन गोष्टी शिकायला मिळणार आहेत. त्याच्याच बरोबर प्रत्येक सेशन तुम्हाला नेक्स्ट लेवलला घेऊन जाणार आहे. तुम्ही म्हणता ना की बाबा मी नवीन आहे, पण लक्षात घ्या जेव्हा तुम्ही रेग्युलर मीटिंग अटेंड करणार तेव्हा तुमची आज समजा बेसिक लेवल असेल तर तुमची भविष्यामध्ये ना नेक्स्ट लेवल तुम्हाला घेऊन जाणार. आपला रेग्युलर सेशन होतात ना ते प्रत्येक सेशन तुम्हाला ना नेक्स्ट लेवलला घेऊन जाणार. त्यामुळे तुम्हाला काय करायचं, रेग्युलर सेशन अटेंड करायचं. त्याच्यानंतर ना जो नियमित येतो तोच इम्प्रूव्ह होतो. हे गोष्ट आहे ना नीट लक्षात घेऊन ऐका, नीट लक्ष देऊन बघा. काय वाक्य काय आहे, जो नियमित येतो तोच इम्प्रूव्ह होतो. क्षेत्र कोणतंही असू देत, लक्षात घ्या मी याच इंडस्ट्री बद्दल सांगत नाहीये. क्षेत्र कोणतंही असू देत, जो रेग्युलर लांब नाहीये, तुम्ही जिथं कामाला जाता लक्षात घ्या. ठीक आहे. जिथं कामाला जाता, जर तुम्ही रेग्युलर कामाला गेला नाही तर तुम्हाला तिथं पगार मिळणार आहे का? साहजिकच आहे, नाही मिळणार पगार. तसंच आहे इथं, जर तुम्ही नियमित मीटिंग अटेंड केल्या नाही तर तुम्ही इम्प्रूव्ह होणार नाही, तुम्हाला गोष्टी समजणार नाही. आणि जर तुम्हाला गोष्टी समजल्या नाहीत तर तुमची इन्कम होणार नाही. साहजिकच आहे. बरोबर. आणि जो शिकणार नाही तो इथं ग्रो होणार नाही. सिम्पल. समजलं. जो मीटिंग मध्ये शिकवलेल्या गोष्टी इम्प्लिमेंट करणार नाही तो ग्रो होणार नाही, तो इथं पैसे कमवणार नाही. ठीक आहे. माइंडसेटचा जो आपला टॉपिक होता, मी बऱ्यापैकी आहे ना सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केलेल्या आहेत. ठीक आहे. बाकी थँक्यू सो मच. बऱ्यापैकी आहे ना मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत. आणि दुसरी गोष्ट मित्रांनो, तुम्ही एक योग्य डिसिजन घेतलेला आहे या इंडस्ट्रीमध्ये येण्याचा. ठीक आहे. तसा आलेला आहात. इथं शिकवलेल्या तुम्हाला प्रत्येक गोष्टी इम्प्लिमेंट करायच्या आहेत. मी गॅरंटी देतो, जर तुम्ही मीटिंग मध्ये शिकवलेल्या जर प्रत्येक गोष्टी इम्प्लिमेंट करणार तर तुम्ही सुद्धा या इंडस्ट्रीमध्ये, मी म्हणत नाही तुम्ही लाखो रुपये कमवाल, पण मंथली तुम्ही 20 ते 30 हजार रुपये तरी आरामात कमवू शकता जर तुम्ही प्रॉपर रेग्युलर मीटिंग अटेंड करताय. तर ठीक आहे. थँक्यू सो मच. आज एवढंच होतं. रेग्युलर तुम्हाला मीटिंग अटेंड करायचे. ठीक आहे. बाकी